हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्यकृत श्रीकृष्णाष्टकम योगदास श्री जयगणेश जोशी यांचे निरूपण. नमामि. अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की ज्याने निर्गुणी पुरुषरूपी वृक्षाचे फूल कर्णालंकार म्हणून परिधान केले आहे, ज्याचे गंडस्थल हात सुंदर दागिना आहे, जो गोप गोपींच्या अंतःकरणात एकमेव प्रिय आहे आणि गोप प्रमुख आहे, जो श्रीकृष्ण दुर्लभ आहे, अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. यशोदया समोदया. यशोदा समवेत मोठ्या आनंदात असलेल्या. यशोदया समोदया. स यशोदा समोद. यशोदा म्हणजे यशोदा माता, मोद म्हणजे आनंद. भगवान आद्य श्री शंकराचार्य यशोदा माते समवेत मोठ्या आनंदात असलेला असा श्रीकृष्णाचा विशेष म्हणून सांगत आहेत. आपल्याला श्रीकृष्णाच्या चरित्रामधून माहीत आहे की यशोदा ही काही श्रीकृष्णाची जन्ममाता नव्हती. तिला मुलगी झाली होती, परंतु ती योगमाया होती. कंस श्रीकृष्णाला जन्माला आल्याबरोबर ठार करणार होता. ही काळ्या दगडावरची रेघ होती. तसे होऊ नये म्हणून अवताराच्या पूर्वतयारीनुसार योगमायेने यशोदेच्या पोटी जन्म घेतला होता. पुढे अगोदरच ठरल्याप्रमाणे कंसाच्या बंदिवासात जेव्हा देवकीचे पोटी भगवंत श्रीकृष्ण प्रगट झाले, तेव्हा वसुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळी आणले. येथे यशोदा गाढ झोपेतच प्रसूत झाली असताना त्याने तिची मुलगी उचलली आणि त्या जागी श्रीकृष्णाला ठेवले, वगैरे. पुढील भाग आपल्या सर्वांना विदित आहे. येथे सांगायचा मुद्दा असा की यशोदा श्रीकृष्णाची आई नाही हे तिला माहीत नव्हते. ती श्रीकृष्णाला तिचाच पुत्र समजत होती. त्याप्रमाणे ती त्याचे अतिशय वात्सल्याने मातृसुलभ असे संगोपन करत असे, लाड करत असे. प्रसंगी त्याला दटावत असे, शिक्षाही करत असे. श्रीकृष्ण यशोदेच्या फार खोड्या काढायचा. त्याच्या बाललीला आपणा सर्वांना माहीत आहेत, परंतु ती त्याच्यावर जीवापाड माया करायची. तथापि श्रीकृष्णाने कधीही यशोदेला ती त्याची जन्ममाता नाही ह्याची जाणीव करून दिली नाही. इतकेच काय, तर माती खायच्या लीलेचे वेळी श्रीकृष्णाने जेव्हा यशोदेला आपल्या मुखामध्ये विश्वदर्शन दिले, तेव्हा ते त्याने चटकन आवरून घेतले. कारण जर यशोदेला आपला पुत्र पुरुषोत्तमाचा अवतार आहे असे समजले असते, तर ती मातृत्वाचा आनंद घेऊ शकली नसती. स्वतः श्रीकृष्णही यशोदेच्या सहवासात मोठ्या आनंदात बालपण अनुभवित होता. तिलाही प्रेम, माया, ममता देत होता. तिने शिक्षा म्हणून उखळीला बांधून ठेवले असताना त्यामधूनही अर्जुन वृक्षाच्या उद्धाराचे अवतार कार्य करत होता. अशा या मातृभक्त श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की यशोदा समवेत मोठ्या आनंदात असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. सगोपया सनंदया. गोपगोपींच्या सानिध्यात मोठ्या आनंदात असलेल्या. सगोपया सनंदया. सगोपया स नंदया. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी गोपगोपींच्या सानिध्यात मोठ्या आनंदात असणारा असा श्रीकृष्णाचा विशेष म्हणून सांगितला आहे. श्रीकृष्ण त्याचे सवंगडी गोप आणि त्याच्यावर आईप्रमाणेच माया, ममता, वात्सल्य करणाऱ्या त्याचा सांभाळ करण्यासाठी सदा आतुर असलेल्या अशा गोपींच्या सानिध्यात मोठ्या आनंदात बालपणाचे परमसौख्य घेत होता. तसेच त्याचे गोप सवंगडी श्रीकृष्णासमवेत गोवर्धनी गाईगुरे चारायला नेत असत. यमुनेच्या ताटी खेळत असत, यमुनेत पोहत असत. तेही या त्यांच्या बालसवंगड्यांच्या सानिध्यात रममाण होत होते. त्याला खेळवत असलेल्या गोपी श्रीकृष्णाच्या सानिध्यात महाआनंदात होत्या. त्या त्याला अंगावर घेऊन दूध पाजत असत. एरवी त्या शांत होत नसत. त्या श्रीकृष्णासभोवती फेर धरून कृष्ण स्तुतीपर गाणी म्हणत असत. श्रीकृष्णही गोपगोपींसमवेत देहभान हरकून खेळत असे, नृत्य करत असे. त्यांना अतिशय मधुर बासरी वाजवून सौख्य देत असे. प्रत्यक्ष परब्रह्म अशा या सर्वसामान्य असलेल्या जनांसमवेत मोठ्या आनंदात आपले बालपण अनुभवित होते. त्यांनाही तसेच तितकेच स्वतःच्या सहवासाचे सौख्य देत होते. येथे कसला आला आहे दुजाभाव? सर्व त्या आत्मब्रह्माचीच लेकरे आहेत. अशा या श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की गोपगोपींच्या सानिध्यात
मोठ्या आनंदात असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. युतम सुखैकदायकम. ज्याच्याशी योग जुळून येणे सौख्यकारक आहे. युतम सुखैकदायकम. युतम सुखैक आणि दायकम. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्णाशी योग जुळून येणे सौख्यकारक आहे असा श्रीकृष्णाचा विशेष म्हणून सांगितला आहे. भौतिक दृष्टिकोन. भौतिक दृष्टिकोनामधून श्रीकृष्णाशी योग जुळून येणे म्हणजे श्रीकृष्णाच्या सहवासात जे जे आले त्यांनी अतिशय सौख्य अनुभवले. बालपणी त्यांचे संगोपन करणारे माता पिता, समस्त गोप गोपी आणि तमाम गोकुळवासी, इतकेच काय तर गोकुळातील वृक्ष, लता, पल्लवी, गाई, गुरे आणि गोवर्धन पर्वत आणि त्यावरील वनश्री, यमुना तीर, यमुनेतीरी असलेले वाळवंट, तेथील झाडे झुडपे यांच्या सहवासाने पुलकित होत असत. मथुरेत श्रीकृष्णाचे वास्तव्य फारच अल्पकाळ होते. तथापि त्या कालावधीत त्याने त्याच्या सहवासात आलेल्यांना सौख्य दिले. त्याचे आनंद जन्मदाते मातापिता, अक्रूर काका, कुब्जा, उग्रसेन इत्यादी याची उदाहरणे आहेत. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेत असताना त्याने आपले गुरु सांदीपनी, सहछात्र अशा सर्वांना सौख्य दिले. पुढे याच सहछात्रांपैकी द्वारकेला भेटायला आलेल्या बालमित्र सुदाम्याला त्याने सौख्य दिले. द्वारकेला स्वतःच्या कुटुंबियांना, पुत्रपौत्रांना, प्रजेला सौख्य दिले. श्रीकृष्णाने अवतार कार्य करताना अनेक राक्षस, दुर्जन यांना ठार मारले. तथापि त्याने ती राज्य स्वतःकडे न ठेवता त्यांच्या लायक वंशजांच्या स्वाधीन केली. राक्षसांचा जनाना त्याने स्वपत्नीप्रमाणे सांभाळला. त्यांना वाऱ्यावर सोडले नाही. त्या सर्वांना त्याने सौख्यात ठेवले. हस्तिनापूरला त्याने सुराज्य स्थापन करण्यात सिंहाचा वाटा आहे. दुष्टांचे राज्य नष्ट करून तेथे न्यायनीतीचे राज्य स्थापन केले. पांडवांना तेथील प्रजेला सौख्य दिले. अशी ही यादी किती करणार? थोडक्यात असे की जेथे श्रीकृष्ण तेथे सौख्य, आनंदी, आनंद हेच समीकरण होते. वियोग आणि दुःख. परंतु येथेही द्वंद्वाचा वैश्विक नियम पाळला गेला. भौतिक दृष्टिकोनामधून ज्यांना श्रीकृष्णाच्या सहवासाचे सौख्य प्राप्त झाले त्यांना दुःखही सहन करावे लागले. श्रीकृष्णामुळे तेथे संकटांची मालिकाच सुरू झाली. तसेच जेव्हा या सर्वांना सोडून श्रीकृष्ण अवतार कार्यासाठी बाहेर पडला तेव्हा या सर्वांना श्रीकृष्णाच्या विरहाचे दुःख सहन करावे लागले. ज्यांनी श्रीकृष्णाशी वैर धरले, शत्रुत्व पत्करले, वियोग साधला त्या सर्वांना दुःख सहन करावे लागले. कंसाने श्रीकृष्णाला ठार मारायला पाठवलेले राक्षस, मथुरेतील कंसाने, सैनिक, त्याचे मल्ल, त्याचे भाऊ या सर्वांना दुःख सहन करावे लागले. जरासंधादी दुष्ट राक्षस राजांना दुःख सहन करावे लागले. कौरव आणि त्यांच्या बाजूने लढणारे सर्वजण दारुण दुःखात मरण पावले. त्यातही सामंजस्य असलेले भीष्मासारखे श्रीकृष्णाची भक्ती करत असले तरी त्यांनी त्याच्याशी वियोग साधला. त्यांनाही दुःखच सहन करावे लागले. आध्यात्मिक दृष्टिकोन. अध्यात्मात योग याचा अर्थ जुळून येणे, मिलन होणे, एकरूपता साध्य होणे. अंशात्मा आणि आत्मा यांचा योग जुळून येणे, त्या योगे आत्मा आणि परमात्मा यांचा योग जुळून येणे, त्या योगे परमात्मा आणि पुरुषोत्तम यांचा योग जुळून येणे, या योगे मुक्ती प्राप्त होणे. श्रीकृष्णाशी ज्यांचा योग जुळून आला त्यापैकी काहींनी परम आनंद अनुभवला, काही मुक्त झाले, उद्धवाला मुक्तीचा मार्ग मिळाला. यास्तव आपल्या अंतःकरणात श्रीकृष्णाचा जो अंश आहे, अंशात्मा आहे, त्यावर एकचित्त होऊन ध्यान लावावे. वास्तवात आपण स्वतः तो अंशात्मा आहोत, परंतु देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन आपण स्वतःला देह समजत असतो. यामुळे सर्व महाघोटाळा होतो. आपण देहादी इंद्रियांच्या भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत रुतून जातो. यामुळे आपण मनाच्या आहारी जातो. परंतु जर नित्य नियमित दररोज स्वस्थानी अंशात्म्यावर ध्यान साधले तर आपला देहभाव क्षीण होतो. आपल्या नित्य जीवनामधील मनाची लुडबुड क्षीण होते. येथे देहभावाचा स्व म्हणजे अध्यात्मामधील पहिली पायरी चढून आपण वर जातो. अशीच उपासना सुरू ठेवावी म्हणजे यथाकाळी आत्मज्ञान प्राप्त होते
आणि आपली मुक्तीची यात्रा मार्गस्थ होते. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की ज्याची योग जुळून आला येणे सौख्यकारक आहे, अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. गोपनायकम, जो गोपगोपींचा स्वामी आहे. गोपनायकम, भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्ण गोपगोपींचा स्वामी आहे असे श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले आहे. श्रीकृष्ण गोपगोपींचा स्वामी होता, त्यांचा तो पुढारी प्रमुख होता. तमाम सर्व गोपगोपी श्रीकृष्ण जे सांगेल ते ऐकत असत. सर्वजणांचा त्याच्या निर्णयावर, त्याच्या पराक्रमावर, प्रसंगी निभावून नेण्याच्या त्याच्या हातोटीवर प्रगाढ विश्वास होता. इतक्या लहान वयात त्याला असलेली विलक्षण जाण पाहून सर्वजण फार प्रभावित होत असत. गोकुळवासियांनी केवळ श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. गोकुळामधून वृंदावनी स्थलांतर केले. हे असे मोठे निर्णयही श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून त्यांनी घेतले. फक्त आणि केवळ श्रीकृष्ण गोकुळी राहतो या एकाच कारणामुळे कंसाने गोकुळी राक्षस पाठवले होते. ते जरी श्रीकृष्णाला मारायला आले होते तरीही यामुळे सर्व गोकुळाला संकटांना तोंड द्यावे लागत होते हे सत्य होते. तरीही कोणी गोकुळवासियाने श्रीकृष्ण किंवा यशोदानंद यांच्या विरुद्ध ब्रही काढला नाही. सर्वांनी एकजुटीने अशा संकटांचा मोबदला मोठ्या धैर्याने केला. अशा प्रकारे समस्त गोपगोपी श्रीकृष्णासारख्या प्रमुखाजवळ एकनिष्ठ होते. त्याला त्यांचा सर्वतोपरी सदैव पाठिंबा होता. अशा श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की जो गोपगोपींचा स्वामी आहे अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. नमामि, अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की यशोदा समवेत मोठ्या आनंदात असलेल्या गोपगोपींच्या सानिध्यात, मोठ्या आनंदात असलेल्या ज्याच्याशी योग जुळून येणे सौख्यकारक आहे, जो गोपगोपींचा स्वामी आहे, अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. हरिओम. तिसरे स्तोत्र संपन्न. ओम तत्सत त्वम असि.